आपण हे दृश्य पाहतोय, अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार आहेत। पण त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं ते दर्शन घेत आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। जलेन शीतले करणं वा यानि कानि च पापानि जन्मान्तर्गतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु दक्षिणायां पदे पदे पुष्पे देवताभिवन्दनं मा आत्माभिवन्दनं मा। ॐ हस्तो प्रक्षाल्य गणपति गजानन महाराज की जय। नमस्कारान् नमस्करोमि। तर अमित शहांचा आज मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। त्यांच्या हस्ते आरती देखील पार पडली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, ही दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। अमित शहा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत, बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। पुढचा त्यांचा दौरा कसा असणार आहे, काय सांगाल? खरं तर दौऱ्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे। जो आधी दौरा आलेला होता त्यानुसार अमित शहा जे आहेत ते आधी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार होते, परंतु आता आपण पाहतोय की त्यांनी आधी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी ते गेलेले आहेत आणि शासकीय निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं वर्षा इथे सुद्धा गणरायाचं आगमन केलं जातं। वर्षानुवर्षाची परंपरा आहे, जे जे मुख्यमंत्री होतात ते वर्षा या निवासस्थानी गणरायाचं आगमन करत असतात आणि त्याच गणरायाच्या पूजेसाठी आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे वर्षा या शासकीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि तिथे त्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आरती सुद्धा करण्यात आलेली आहे। इथून पुढे ते सागर बंगला म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जातील। त्यांच्या निवासस्थानी सुद्धा 10 दिवसाच्या गणरायाचं आगमन होतं आणि तिथे सुद्धा अमित शहा हे गणरायाचं दर्शन घेणार आहे। त्यानंतर अमित शहा हे जातील लालबागचा राजा या मंडळाकडे गेले। काही वर्ष आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री हे दरवर्षी गणेशोत्सवाच्या कारकिर्दीमध्ये किंवा गणेशोत्सवाच्या काळामध्ये या ठिकाणी येतात आणि लालबागचे जे राजा आहेत त्यांचं दरवर्षी ते दर्शन घेतात। त्याच परंपरेनुसार आज सुद्धा ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यानंतर ते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे बांद्रा इथे त्यांच्या घराच्या जवळ जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे तिथे दरवर्षी गणरायाचं आगमन करतात, त्या ठिकाणी अमित शहा जाणार आहेत। तिथे सुद्धा ते दर्शन घेणार आणि त्यानंतर त्यांचा जो दौरा आहे तो संपवून ते थेट एअरपोर्टला जातील आणि तिथून त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील। आजचा त्यांचा दिवसभराचा जो कार्यक्रम आहे तो असा आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण जर बघितलं तर गणरायाचं दर्शन घेणं हा एकमेव कार्यक्रम आजचा दिवसभराचा त्यांचा दिसून येतोय, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लालबागचे राजा आणि आशिष शेलार यांचा गणपती असे 4 गणपतींचं दर्शन आज केंद्रीय गृहमंत्री घेणार आहेत।